श्री स्वामी समर्थ. चला, आज आम्ही तुम्हाला कालभैरवाचं खूप सुंदर मंदिराचं दर्शन घडवतो. चला, हे पहा, हे कालभैरव मंदिर हे आहे नेवाशा तालुक्यातील बहिरवाडी येथे. खूप सुंदर असं हे मंदिर नदीकाठी वसलेले आहे. कालभैरव महाराज असं निसर्गरम्य ठिकाणी, वातावरणात शांत निवांत अशा ठिकाणी येऊन बसलेले आहेत. इथे गोदावरी नदीही वाहत आहे. हे कालभैरव महाराज म्हणजे आपल्यावर येणारे काळ संकट याचं निवारण करणारे हे कालभैरव महाराज. कालभैरव महाराजांची शक्ती अशी आहे, बाहेरची बाधा कधी लागत नाही. आपण जर त्यांच्या सानिध्यात गेलो, नियमाने 11, 5 किंवा 3 वेळेस कालभैरव अष्टक जर म्हटले, तर आपण कुठलेही संकटात असेल तर ते संकट लगेच निवारण होतं. संकटाचं निवारण कालभैरव महाराज करतात. हे कालभैरव महाराज म्हणजेच स्वामी महाराजांचे रक्षक, एकदम जवळचे. स्वामींच्या उजवा हात. कालभैरव म्हणजेच महादेवाचा अवतार. काळाचा काळ म्हणजेच हे कालभैरव महाराज आहे. बघा, किती सुंदर मंदिर आहे, हिरवेगार परिसर आहे, निवांत आहे. हे मंदिर नेवाशा तालुक्यातील रोडलगत बहिरवाडी हे छोटंसं गाव आहे. या गावामध्ये मंदिर आहे. या मंदिराला गुळाचे छोटे छोटे रोडगे, 5 रोडगेचा नैवेद्याचं प्रसिद्धी आहे. इथे हे पहा, कालभैरव महाराजांच्या मंदिराच्या समोर पहा, हे छोटे छोटे मंदिरं, छोटे छोटे देव आहेत. किती निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी जर कधी गेले तर शांत वाटतं, निवांत वाटतं. कुठलं टेन्शन राहत नाही. महाराजांच्या सानिध्यात गेले ना तर असे वाटतं इथून परत जाऊ. आपल्याला जर वाटले आपल्याला काही बाहेरची बाधा आहे, आपल्याला चिडचिड वाटते, मन कुठे कामात लागत नाही, त्यासाठी आपण बहिरवाडीला अवश्य जावे. महाराजांना नारळ, खडीसाखरचं नैवेद्य घेऊन जावे आणि महाराजांना आपले समस्या सांगावी. महाराज त्याचं निवारण करतात. असे हे कालभैरव महाराज खूप साऱ्या भक्तांचे दुःख दूर करतात. एकदा अवश्य भेट द्या. हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बहिरवाडी हे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी हे मंदिर आहे. अवश्य या. खूप छान प्रशस्त मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ.